विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? To be or not to be, that is the question. नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस. आज आपण पाहूया मराठी सिनेमा आणि मराठी थिएटर. मराठी सिनेमा काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नटसम्राट. मराठी भाषेने 7 समुद्र पार जाऊन मराठी भाषेचे पाऊल पुढे टाकले आहे. नटसम्राट म्हणजे काय हा आपल्याला प्रश्न नक्कीच पडतो. तर नटसम्राट या नाटकाचे मूळ विलियम शेक्सपियर लिखित किंग लिअर नावाच्या एका नाटकाचे कथासार आहे. किंग लिअर हा ब्रिटनचा पौराणिक राजा होता. तो म्हातारा झाला होता. त्याची संपत्ती त्याने त्याच्या 2 मुलींच्यात वाटायचे ठरवले होते. पण त्याने एक अशी अट ठेवली होती की जी मुलगी माझ्यावर जास्त प्रेम करेल तिला मी जास्त संपत्ती देईन. आणि हेच घेऊन त्याने रचना केली. पुढे हीच संकल्पना घेऊन महान नाटककार वि.वा. शिरवाडकर यांनी काल्पनिक भूमिका म्हणून नटसम्राट उदयास आणली. वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान ठरले. 23 डिसेंबर 1970 रोजी नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग बिर्ला सभागृह मुंबई येथे झाला. आणि त्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवणकरांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी केली. तब्बल 281 प्रयोगानंतर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी भूमिका करणे थांबवले. त्यानंतर ती भूमिका पेली ते म्हणजे दत्ता भट यांनी. 1977 मध्ये सतीश दुभाषींनी तर 1979 मध्ये चंद्रकांत गोखले यांनी ही भूमिका बजावली. 4ही नटसम्राटांबरोबर कावेरी हे पात्र बजावणाऱ्या एकच अभिनेत्या होत्या. त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादितशील अशी त्यांची छाप पुसणे हे कोणालाही शक्य झाले नाही. या नटसम्राट नाटकाचे रूपांतर पुढे मराठी सिनेमामध्ये झाले. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. एका तुफानाला कोणी घर देतं का? कवी तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच म्हणतो वाद ते उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात. या नटसम्राट सिनेमामध्ये गणपतराव बेलकर यांची भूमिका नाना पाटेकर यांनी पेलवली. या सिनेमाची रचना अशी होती की नटसम्राट म्हणजेच गणपतराव बेलकर हे नाटकामधून निवृत्त होतात. त्यांची जी काही संपत्ती होती ते त्यांच्या मुलामुलींच्या नावावर करतात. ते जरी नाटकामधून निवृत्त झाले तरी ते नाटकामध्येच रमलेले असतात. पुढे जाऊन या गोष्टीचा त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर विपरीत परिणाम होतो. जे काही होतं ते सर्व काही मुलामुलींच्या नावावर केलेलं होतं. अवघे 40 वर्ष मराठी रंगभूमीवर मानसन्मान मिळवणारा हा नटसम्राट पुढे जाऊन मात्र भिकारीच होतो. असा हा नटसम्राट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो आणि एकच वाक्य मनात रुजवतो ते म्हणजे जगावं की मरावं हाच खरा प्रश्न.